सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सभापती आणि उपसभापती पदासाठीची चुरस रंगात आली आहे. निवडणुकीनंतर सहकार क्षेत्रात चर्चेचा नवा विषय ठरलेला हा विषय आता निर्णायक टप्प्यात पोहोचणार आहे. यंदाच्या निवडणुकीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने आणि माजी सभापती सुरेश हसापुरे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी सोसायटी मतदारसंघातील सर्व जागा काबीज केल्या असून ग्रामपंचायत मतदारसंघात आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलने 3 जागा मिळवत आपले अस्तित्व सिद्ध केले. ही निवडणूक तब्बल 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झाली. आता सभापती पदासाठीची निवड मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात होणार असल्याची माहिती उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पॅनल प्रमुख आमदार कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानुसार पुढील वाटचाल निश्चित केली जाणार आहे. कोणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ घालायची आणि किती कालावधीसाठी याबाबत निर्णय लवकरच होणार आहे. पणन विभागाच्या नियमानुसार मतमोजणीनंतर 10 ते 12 दिवसांच्या आत सभापती निवड प्रक्रिया पार पाडली जाणे आवश्यक आहे. त्यानुसार अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाणार आहे.